आपल्या सगळ्यांनाच दागिने घालायला प्रचंड आवडतं. पण आपल्या बॉडी शेपप्रमाणे आणि फेस शेपप्रमाणे जर आपण दागिने घातले, तर त्याला एक विज्ञानाची जोड मिळाल्यामुळे आणि व्हिज्युअल अपीअरन्स आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनच्या सायन्सप्रमाणे ते आणखी उठून दिसतात आणि आपण आणखी कमाल दिसतो. आणि म्हणूनच जर तुम्ही प्लस साईज असाल, छान गुटगुटीत असाल आणि किंवा तुमचा ओरिजिनलच राउंड बॉडी शेप असेल, तर मात्र तुम्ही कशा पद्धतीचे दागिने घालायचे यासाठीचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, तुमचा फेस शेप जर गोलाकार असेल, राउंड असेल किंवा वजन जास्त असल्यामुळे तुम्ही छान गुटगुटीत असल्यामुळे आता चेहरा तुमचा गोलाकार झालेला असेल, तर मात्र कानातले घालताना अतिशय जास्त विचारपूर्वक ते निवडावे लागतात. त्याचं कारण असं, गोलाकार चेहऱ्यावरती पुन्हा एकदा गोलाकार जर कानातले तुम्ही निवडले, तर एकच आकार म्हणजे गोल, राउंड हा पुन्हा पुन्हा घातल्यामुळे तो अधोरेखित होतो आणि कुठेही तो शेप ब्रेक होत नसल्यामुळे ते तितकंसं उठून दिसत नाही. याच्याऐवजी तुम्ही जर वेगळे शेप्स घातले, उदाहरणार्थ ना चौकोन किंवा आयताकृती कानातले, हे अतिशय सुरेख दिसतात सगळ्यांनाच, कारण की ते थोडेसे जिओमेट्रिकल आणि भूमितीमधले आकार असतात. त्यामुळे खूपच मजेशीर वाटतात की अरे त्रिकोणांना घुंगरू आहेत, चौकोनाला घुंगरू आहेत. पण अशा पद्धतीचे शेप्स ब्रेक करणारे, आकृती ब्रेक करणारे कानातले हे जास्त उठून दिसतात. पण तरीसुद्धा तुम्ही जर माझ्यासारखे असाल, कारण की मला ही हुप्स किंवा ज्याला साध्या मराठी भाषेमध्ये रिंगा असं म्हणतात, तुम्हाला जर रिंगा आवडत असतील की जे गोलच असतात ना, तुमचा चेहरा गोल असला तरी गोल रिंगा सगळ्यांना घालाव्याशा वाटतात, अगदी गोल्डन असतील, सिल्वर कलरच्या असतील तरीसुद्धा. अशा वेळेला काय करायचं मग, जाड रिंगा घालण्याच्या ऐवजी अतिशय नाजूक डेंटी अशा पातळ रिंगा घालायच्या. मग त्या गोल रिंगा असू शकतात. त्यानं काय होतं की तुम्ही ॲटलिस्ट व्हॉल्यूम कंट्रोल करता. म्हणजे चेहरा जरी असा छान चबी गुटगुटीत असला तरीसुद्धा रिंगा या गोलाकार जरी असल्या तरीसुद्धा नाजूक आहेत. वेगवेगळ्या शेपमधले जरी हुप्स तुम्ही घातले तरीसुद्धा एकच क्रायटेरिया, ते नाजूक असावं. नंबर 2, जर तुम्ही थोडेसे गुटगुटी छान गोलाकार चेहऱ्याचे असाल, तर टॉप्स किंवा स्टड्स कोणते घालायचे, म्हणजे छोटे जे कानातले असतात ते. आता कानातल्याचा जर आकार तुमच्या कानाच्या पाळीपेक्षा लहान असेल, तर ते मॅटरच करत नाही, कारण की ते टिकलीसारखं झालं, ते दिसणार पण नाही फारसं. खूप छोटी टिकली जर घातली, लावली, तर ती दिसतही नाही. अगदी त्या पद्धतीनं अगदी कानाच्या पाळीच्या आकारापेक्षा छोटेसे असतील, तर ते दिसूनच येणार नाही कोणताही शेप असला तरी. पण कानाच्या जी पाळी असते त्याच्यापेक्षा मोठ्या साईजचे जर तुम्हाला स्टड्स किंवा टॉप्स घालायचे असतील, तर मात्र आपल्याला इथे मोनोटोनी ब्रेक करायची आहे. गोलाकार चेहऱ्याच्या जवळ पुन्हा एकदा गोल गोल स्टड्स किंवा टॉप्स घालायचे नाहीत. त्याच्याऐवजी त्रिकोणी, षटकोनी, चौकोनी अशा कोणत्याही आकृतीमधले वेगवेगळ्या शेप्सचे असे छान छान रंगीबेरंगी सुद्धा चालतील, डिझायनर चालतील, अशा पद्धतीचे तुम्ही टॉप्स घालू शकता. ट्रेडिशनलमध्ये म्हणजे पारंपरिकमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, तर असे कोणते कोणते टॉप्स आणि स्टड्स असतात वेगवेगळ्या शेप्सचे, तर अगदी मोर असू शकतो, एलिफंट, स्पॅरो, कॅमल, असे खूप छान 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 आजकाल असे डिझायनर टॉप्स आणि स्टड्स आलेले आहेत की जे तुमच्या जी कानाची पाळी आहे त्याच्यापेक्षा मोठे असतात, पण गोलाकार चेहऱ्याला मस्त ब्रेक करतात आणि तो शेप इतका असा उठून छान दिसतो आणि तुमच्या जबड्याच्या तिथे बरोबर परफेक्ट कट करतात आणि गोलाकृती चेहरा तुमचा आणि छान दिसायला लागतो. नंबर 3, जर तुम्हाला तुमचा जरी गुबगुबीत असा छान गोलाकार चेहरा असला तरीसुद्धा तुम्हाला जर झुमके घालायचे वाटले, तर ज्याला मराठीमध्ये मस्त झुबे असं म्हणतात, गोलाकार छान झुमके, तर काय करायचं, ज्याला चांदबाली वगैरे मध्ये सुद्धा तुम्ही ते मोडू शकता, कारण ते असतातच गोल आकाराचे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या नेहमी नेहमी नेहमी, याच्या मागे मस्त सायन्स आहे आणि ते म्हणजे तुमच्या जबड्यापेक्षा, जॉ लाईनपेक्षा खाली येणारा लांब अशा पद्धतीचेच फक्त झुमके घालायचे. जबड्याच्या तिथे संपतील असे कोणतेही कानातले झुमके झुबे घालायचे नाहीत. ओके, त्याच्यापेक्षा लॉंग असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे निमुळते कानातले. म्हणजे काय, तर अगदी कानाच्या बाळीपासून अगदी स्लीक असे खालपर्यंत लांब सडक असे जाणारे आणि खाली त्याचे कुठेतरी झुबे किंवा झुमके असे गोलाकार डोम असा त्याचा येईल. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आपण सगळेच जण चांदबाली किंवा झुमके वगैरे मस्त झुबे नक्की घालू शकतो. नंबर 4, मग तुम्ही जर गुटगुटीत गुबगुबीत असाल आणि तुमचा चेहरा पण असा मस्त गुबगुबीत असेल, तर नक्की कानातले कुठचे बेस्ट आहेत तुमच्यासाठी सांगते. ज्याला ना छान असं वाहणारं, लटकणारे, ज्याला लटकन म्हणतात किंवा ज्याला डँगलर्स असं म्हणतात, अशा पद्धतीचे कानातले तुमच्यासाठी बेस्ट आहेत. उदाहरण सांगते, ज्या गोष्टी अशा टिअर ड्रॉप म्हणू शकतो आपण त्याला, किंवा टॅसल्स असलेले असे छानसे असे गोंड्याचे वगैरे, म्हणजे ज्याची सुरुवात निमुळती होते पण नंतर जाऊन असं ते छान पसरतात आणि जेव्हा ते पसरतात तेव्हा त्या जबड्यापासून बऱ्यापैकी लांब गेलेले असतात. अशा पद्धतीनं स्लीक, निमुळते आणि उंच असे लटकणारे, कोणतीही गोष्ट जबड्याच्या तिथे संपणारी नको आणि तिथल्या तिथे होऊन घट्ट गिचमीट डिझायनर नको.
नाजूक गोष्ट निवडायची, लांब सडक निवडायची आणि सुरुवातीला निमुळती आणि नंतर जाऊन वाटतंच तर थोडीशी मोठी होणारी. अशा पद्धतीनं गोलाकार जो तुमचा चेहरा आहे त्याची आकृती ब्रेक करणारं, काहीही तुम्हाला लटकणारं डँगलरसारखं छान दिसणार आहे. नंबर 5, आता गळ्यातलं कोणतं निवडायचं? शक्यतो चोकर टाळायचं. कारण सांगते, चोकर ही गोष्ट अतिशय गळ्याच्या भोवती चिकटून घातली जाणारी गोष्ट असते, बरोबर? तर जी गोष्ट गळ्याच्या भोवती चिकटून असते त्याला बॉर्डर सारखं ती काम करते आणि आतल्या गोष्टीला अधोरेखित करते. म्हणूनच काजळ असेल किंवा चित्रकलेच्या मध्ये सुद्धा जेव्हा आपण जाड कुठच्याही गोष्टीला अधोरेखित करायचो किंवा बॉर्डर द्यायचो चित्राला, तेव्हा तर आतलं चित्र जे असायचं आणखी जास्त उठून दिसायचं. म्हणूनच गळ्याला जणू बॉर्डर दिली आहे आणि गुबगुबीत गळा आणखी छान मोठाच्या मोठा गळा दिसायला लागलाय असं थोडंसं कुठेतरी ते व्हायला लागतं. आणि म्हणून शक्यतो चोकर टाळायचं. त्याच्याऐवजी जे डीप नेक, म्हणजे कपडे नाही आहे, डीप नेक म्हणजे छान नेकलेसेस गळ्यातले जे लांब येतात आणि छान असे चेस्टवरती बासलाईनवरती पडतात किंवा अगदी थोडेसे अजून खाली गेले तरी चालतील, अशा पद्धतीनं हाय वेस्ट किंवा अगदी नेवलपर्यंत सुद्धा असे जाणारे लॉंग नेकलेसेस तुम्हाला सगळ्यात बेस्ट दिसणार. त्यानं काय होतं सांगते, जो आपला थोडासा जाडसर असा थोडा मोठ्या आकारातला व्हॉल्यूम असणारा जो गळा असतो तो आणखी स्लीक आणि निमुळता दिसायला लागतो आणि लांब दिसायला लागतो. अशा पद्धतीनं त्याला एक लॉंग नेकचा लुक तयार होतो जेव्हा तुम्ही नेकलेस घालता तेव्हा. पण चोकरनं करेक्ट अपोजिट होतं, गळा एकदम बुटका आणि छोटासा आणि अचानक जाड दिसायला लागतो. नंबर 6, आता खूप नटायची संधी असेल, म्हणजे कुठचं तरी फंक्शन आहे, समारंभ आहे किंवा अगदी लग्नाचीच, घरामधलं लग्न आहे, तुमचंच लग्न आहे, जवळपासचं कोणाचं तरी लग्न आहे, तर अशा वेळेला खूप सारे दागिने जास्त सुंदर दिसतात. कारण तशाच पद्धतीच्या हेवी साड्या असू शकतात किंवा अगदी कधी कधी असं होतं की कुर्ता वगैरेच आहे पण तो इतका साधा आहे की त्याला नटवण्यासाठी थोडे जरा दागिने घातले की छान दिसतं. अशा वेळेला कोणतं गळ्यातलं घालायचं सांगते. पेंडंट हेवी घालायचं, कारण तुम्हाला हेवी जरा जास्त नटलेलं पाहिजे. तर आहे ना, माझ्यासारख्या व्यक्तीला जी ऑलरेडी छोटीशी आकृती आहे, उंचीला पण वजनाला पण, तर अशा छोट्या आकृतीच्या लोकांना खूप मोठाले पेंडंट असतात. ते असं वाटतं की अगं बाई हिच्या गळ्यामध्ये काय आता धोंडा किंवा दगड बांधलाय की काय आता ही खाली पडेल त्या ओझ्यानं गळ्यातल्याच्या. पण त्याच्याऐवजी जे लोक अशा तब्येतीनं छान असे अगदी सुदृढ असतात त्या लोकांना आहे ना खूप हेवी आणि चंकी पेंडंट सुद्धा अप्रतिम कॅरी करता येतात. आणि ते असे येऊन असे मस्त चेस्टवरती आणि असे असे खाली ते मस्त बसलाईनच्या तिथे ते लटकलेले पेंडंट्स इतके देखणे दिसतात, साडीच्या बॉर्डरच्याही खाली यायला हवेत. दुसरी गोष्ट सांगते, जर पेंडंट असेल आणि लॉंग काहीतरी तुम्हाला घालायचं असेल त्याबरोबरची चेन मात्र तुम्ही हेवी पेंडंट आहे आणि खूप चंकी पेंडंट आहे म्हणून जाड जर घ्यायला गेलात तर तसं करायचं नाही. त्यानं पुन्हा एकदा गळा अतिशय आणि ते खूप जाड पट्टी, त्याच्यावरती खूप जाड मोठं पेंडंट आणि सगळंच खूपच जास्त व्हॉल्यूम आणि जाड जाड असं दिसायला लागेल. आणि इथे आपल्याला व्हॉल्यूम कमी करायचं आहे लुकमधला एंटायर. अशा वेळेला काय करायचं, तर ती आकृती लहान दिसण्यासाठी, नाजूक दिसण्यासाठी चेन नाजूक घ्यायची. त्यामुळे जे गळ्यातलं आहे, माळ आहे, ती मीडियम ते स्मॉल अशा आकारातलीच घ्यायची आणि पेंडंट मात्र खूप रंगीबेरंगी, हेवी, खूप नाजूक काम केलेलं असं थोडंसं चंकी सुद्धा चालू शकेल. नंबर 7, नक्की हातामध्ये काय घालावं? जर तुम्ही थोड्याशा हेवी कडे जाणाऱ्या आकृतीचा जर तुम्ही असाल तर बहुतांश वेळा असं असतं की डायमंड शेपच्या बॉडी शेपमध्ये ना हात सुद्धा बऱ्यापैकी तसे छान गुबगुबीत असतात. अशा वेळेला तुम्ही पुन्हा एकदा हेवी बांगड्या घातल्या तर काय होणार आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं की नक्की बांगड्या कुठच्या निवडायच्या किंवा हातातली ज्वेलरी कशी निवडायची. सगळ्यात सोपा फंडा म्हणजे जर तुम्ही हेवी मोठा कडा जर घातला तर तो असा अडकून पडतो आणि मग त्याच्यामध्ये घाम आल्यासारखं होतं. कार्यक्रमामध्ये सुद्धा ते आणखी चंकी जाड दिसायला लागतं. त्याच्यामुळे कडा, खूप मोठाले जाडसर असे हेवी हँड ॲक्सेसरीज वगैरे अजिबात घालायच्या नाहीत. जर आपलं थोडंसं वजन हेवीकडे जाणारं असेल आणि तुमच्या हातांना पण खूप चंकी चंकी जाड जाड जर तुम्हाला घालायचं नसेल, तुम्हाला खरं सांगू तुमच्यासाठी बेस्ट म्हणजे ब्रेसलेट्स. आहा! खूप नाजूक काम केलेले, खूप रिच असे सोन्याचे, मोत्यांचे किंवा अगदी नाजूक चांदीचे, डायमंड तर जे काही रिच आणि क्लासी दिसतं, अशा पद्धतीनं नाजूक काम केलेले ब्रेसलेट्स तुम्हाला परफेक्ट दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर बांगड्या घालाव्याशाच वाटत असतील, तर बांगड्यासुद्धा कुंदनच्या किंवा मस्त डायमंडच्या वगैरे तुम्हाला खूप सुंदर दिसणार आणि त्याही अगदी 4-5. खूप रिच लुक त्यामुळे तयार होणार. 1 किंवा 2च बांगड्या खूप चंकी जाड्या घेण्यापेक्षा नाजूक नाजूक 4-5 बांगड्या छान नाजूक नक्षीकाम केलेल्या अशा या तुमच्या हातामध्ये असतील तर हात पण खूप नाजूक दिसणार आणि कुठेच अशा त्या अडकून बसलेल्या आहेत असं न वाटता असं खूप एअरी आणि खूप लाईट लुक त्याच्यामुळे तयार होणार. नंबर 8, कंबरपट्टा घालावा का? मला नेहमी हे कमेंटमध्ये विचारलं जातं. तर त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, जेव्हा आपण थोडेसे ओव्हरवेट असतो
अशा वेळेला काय होतं की दुर्दैवानं आपली उंची जरी खूप छान असली आणि खूप कर्व्ज मस्त असले तरीसुद्धा उगाचच व्हिज्युअली अपिअर होताना आपली उंची खूप कमी दिसायला लागते. अशा वेळेला जेव्हा कंबरपट्टा आपण घालतो तेव्हा उगाचच आडवी एक लाईन तिथे तयार होऊन आपण हॉरिझॉन्टली पुन्हा एकदा कट होतो आणि माणूस असा 1 आणि 2 अशा 2 भागांमध्ये डिवाइड होतो. अशामुळे साडी एका रंगाची असते आणि असं आपण एकसंध उंच लांब आणि स्लीक असा आपल्याला लुक तयार करायचा आहे. अशा वेळेला मध्येच एक कंबरपट्टा आला आडवा तर तुम्ही लक्षात घ्या तो कसा दिसेल. स्पेशली डायमंड शेप जर आणि याच्यावरती तुम्हाला सांगते जर तुमचा असेल तर डायमंड शेपमध्ये त्या व्यक्तीचे शोल्डर खूप मोठाले नसतात, खूप ब्रॉड शोल्डर किंवा खूप धिप्पाड अशी ती व्यक्ती नसते, पण पोटाचा आकार जास्त असू शकतो. तर अशा वेळेला त्या पोटाला आणखी अधोरेखित करणारी तिथे एक कंबरपट्ट्याची लाईन फिरायला लागते. त्यामुळे काय करायचं, शक्यतो टाळायचं. पण तुम्हाला खूपच इच्छा झाली की अरे काय सुरेख साडी आहे किंवा खूप छान नटायचं आहे आणि मला कंबरपट्टा घालायचाच आहे, तर काय करायचं, 2 गोष्टी निवडायच्या. एक म्हणजे अतिशय नाजूक पट्टी निवडायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाड पण मिळतात, मोठमोठाले बेल्ट सारखे मिळतात, ते घालायचे नाहीत. अगदी नाजूक आणि अशी छान स्वतःचा त्याला आकारच नाही आहे आणि अशी लटकत जाते, अशी छान गुंडाळली जाते अशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरती घालायचा कंबरपट्टा, जो असा लोवेस्ट जो एरवी घातला तरी चालतो त्याच्याऐवजी सगळ्यात निमुळती जी आपली कमरेची बाजू आहे ते म्हणजे हाय वेस्ट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कंबर जस्ट सुरू होताना बसलाईन नंतर लगेचच तिथे आपण सगळ्यात जास्त निमुळते असतं तिथे कंबरपट्टा घालायचा, जो मस्त साडीच्या मध्ये सगळ्यात नाजूक भागावरती येईल आणि त्याच्यामुळे आपण असे खूप स्लीक आणि उंच असल्याचा भास होईल. नंबर 9, पायातलं म्हणजेच पैंजण कोणतं निवडायचं. पैंजण अतिशय सुंदर दिसतं अगदी कोणालाही. ते तुम्ही कोणत्या साईजचं निवडताय आणि कोणत्या डिझाईनचं निवडताय याच्यावरती सगळं असतं. त्यामुळे खरं तर हा नियम सगळ्यांनाच लागू होतो. जितकं पैंजण खूप जास्त जाड तेवढा तो पायाकडे लक्ष वेधलं जातं, कारण तुम्ही पायाकडे लक्ष जाणारं स्टेटमेंटच पैंजण घातलेलं आहे. अशा वेळेला जर तुम्ही थोड्याशा गुटगुटीत आणि चबी कॅटेगरीमध्ये छान अशा क्यूट कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर जितकं नाजूक पैंजण आकाराला आणि एक साईज मोठं म्हणजे असं लटकणार खाली जाणार खूप टाईट जर पैंजण तुम्ही एक्झॅक्ट तुमच्या पायाच्या साईजचा तो जो तुमचा एक्झॅक्ट साईज आहे तो जर तुम्ही निवडला तर त्याच्यामुळे काय होतं की जो पायाचा शेप असतो आणि पावलं असतात त्याचा जो शेप आहे तो ते घेणार आणि त्याच्यामुळे ते जास्त गुटगुटीत दिसणार. नाजूक आकाराचा जितकी नाजूक डिझाईन तेवढं तुम्हाला ते छान दिसणार. नंबर 10, केसांमध्ये कोणत्या ॲक्सेसरीज किंवा दागिने निवडायचे. राऊंड शेप असेल म्हणजे तुमचा छान गोलाकार गुबगुबीत चेहरा असेल तर काय टाळायला पाहिजे, जी बिंदी येते ना मधून येणारी, एकतर मधून भांग पाडणं यानं काय होतं गोलाकार चेहरा आणखी डिवाइड होतो आणि त्यांना ते फारसं शोभून दिसत नाही. पण साईड जो भांग असतो बाजूनं पाडलेला त्यानं ना उंची खूप छान दिसते चेहऱ्याची. त्यामुळे गोलाकार चेहऱ्याला शक्यतो साईड भांग हा जास्त बेटर आणि सुंदर दिसायला लागतो, त्यानं उंची वाढते. तर अशा पद्धतीनं मधून भांग पाडून वरती ती बिंदी आणि ती इथे आलेली बिंदी जी आहे ती अशी मोठीच्या मोठ्या आकाराची पुन्हा एकदा गोल जर असेल, जी शक्यतो गोलच मिळते बाजारात, फार क्वचित तुम्हाला एखादा खूप वेगळ्या शेपचा कुठची तरी मस्त बिंदी इथे दिसेल जेव्हा तुम्हाला जास्त नटायचं असतं तेव्हा, तर तशा पद्धतीचं पुन्हा गोलावरती गोल आणि सगळंच तो व्हॉल्यूम आणि गोलाकृती सुद्धा ते सगळंच वाढायला लागतं. रिपिटेशन ऑफ शेप्स क्रिएट्स इट, तशाच पद्धतीचा शेप आहे असं तुम्ही सांगायला लागता. तेच आपल्याला इथे ब्रेक करायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आणि लोक विचारतात ते म्हणजे माथापट्टी. सध्या खूप फेमस आहे. आत्ताच्याच नवरात्रीच्या साड्यांपैकी एका पिवळ्या रंगाच्या साडीवरती मी इथे फोटो दाखवते. तर माथापट्टी म्हणजे अशा पद्धतीनं मधून जाणारा हेअरबँड. तर तो कपाळाच्या इतक्या जवळ असतो की गोलाकार चेहऱ्याच्या वरती पुन्हा एकदा गोलाकार जेव्हा हेअरबँडसारखं माथापट्टी जाते तेव्हा तो आणखी चेहरा गोल 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 व्हायला लागतो. याच्याऐवजी आणि एक खूप छान सजेशन तुम्हाला मी देते आणि त्याला असं म्हणतात शीश फूल. ओके, तर हा थोडासा ॲक्च्युली नॉर्थ इंडियन प्रकार आहे, मराठी प्रकार आहे. पण जेव्हा तुम्ही लेहेंगा, वेगळे समारंभाला वेगवेगळ्या साड्या आणि तुम्हाला काहीतरी छान डिझायनर वेगळं काहीतरी करायचं आहे, तुमचं स्वतःचं लग्न आहे फंक्शन किंवा दिवाळीला पण, तर अशा वेळेला शीश फूल नावाचा प्रकार सुरेख दिसतो. आत्ताच ऑफकोर्स नुकतंच आलिया भट्टचं लग्न झालं असेल किंवा काजल अगरवाल, येस, तर तिचं पण लग्नामध्ये तिनं शीश फूल घातलेलं आणि ते खूप देखणं दिसतं. ते थोडंसं मागे असतं केसांना, सो त्याच्यामुळे त्याला फेस शेप त्याचा अधोरेखित होतच नाही. केसांमध्ये ते इतकं देखणं दिसतं, इट लुक्स यंग. त्याच्यामध्ये कुंदन, मोती किंवा डायमंडमध्ये पण येतात. अशा पद्धतीचं शीश फूल ते खूप देखणं दिसतं आणि ते कोणालाही शोभून दिसतं. व्हिज्युअल कम्युनिकेशनच्या, व्हिज्युअल अपीअरन्सच्या सायन्सप्रमाणे आपल्या फेस शेपला शोभतील असे, आपल्या बॉडी शेपला शोभतील असे आकार, रंग, लाईन्स, पॅटर्न्स जेव्हा तुम्ही घालता
किंवा सजवता, नटता, नेसता, तेव्हा तेव्हा तुम्ही जास्त शोभून दिसता आणि जास्त सुंदर दिसता. पण हे सगळे नियम बाजूला, जर तुम्हाला किडेच करायचे असतील आणि ते कॉन्फिडेंटली फ्लॉन्टच करायचे असतील, तर 100% करा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि प्रत्येक बॉडी शेपचा अशाच पद्धतीनं इन्क्लुझिव्हिटी म्हणजे स्वीकार करत आनंदानं कोणाला काय काय छान छान जास्त शोभून दिसेल अशा पद्धतीच्या स्टायलिंगची सिरीजसुद्धा मी आता तुमच्यासमोर घेऊन येतच आहे. त्याच्यामुळे राऊंड शेप असू दे, डायमंड असू दे, ओव्हल असू दे, बॉडी शेप कोणताही असू दे, कशा पद्धतीचे कानातले, हेअर कट्स आणि इवन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाउजेस, नेकलाईन्स कशा कशा असल्या पाहिजेत, साडी, ड्रेसेस कोणते शोभतील आणि जर तुम्हाला थोडंसं पोट असेल, टमी असेल, तर कोणते कपडे घालावेत आणि शक्यतो कोणते कपडे टाळावेत, याचा पण व्हिडिओ घेऊन मी लगेचच तुमच्या भेटीला येतच आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू.